सोशल मीडियाच्या युगात एखादा व्हिडिओ व्हायरल व्हायला काही मिनिटं सुद्धा लागत नाहीत. पण जेव्हा तो व्हिडिओ मानवी अस्तित्वाला आव्हान देणारा असतो, तेव्हा भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. 13 एप्रिलच्या सुमारास महाराष्ट्रातील मीरा भाईंदर परिसरातून अशाच एका धक्कादायक दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोन तरुण भर रस्त्यात गाड्यांच्या आवाजाची तमा न बाळगता तासनतास एकाच अवस्थेत एखाद्या पुतळ्यासारखे उभे होते. ना हालचाल ना डोळ्यांची उघडझाप. हे केवळ एका ठिकाणचं चित्र नाही. यापूर्वी चंदीगडमध्ये एक डिलिव्हरी बॉय असाच भर रस्त्यात हँग झाल्यासारखा उभा होता. तर बँगलोर आणि बिहारमधूनही अशाच प्रकारचे व्हिडिओ समोर आले होते. या विचित्र वागण्यामागे नेमकं काय आहे? याला झोंबी ड्रग असं का म्हटलं जातंय? आणि खरोखरच या जीवघेण्या नशेने आपल्या महाराष्ट्रात पाय पसरलेत का? सर्व प्रश्नांचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. ज्या अंमली पदार्थाची चर्चा जगभरात झोंबी ड्रग म्हणून होते, त्याचं शास्त्रीय नाव आहे झायलाझिन असं आहे. मुळात हे मानवी वापरासाठी बनवलेलं औषध नाहीये. पशुवैद्यकीय शास्त्रात घोडे, उंट, जिराफ आणि बैलांसारख्या मोठ्या प्राण्यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना भूल देण्यासाठी किंवा त्यांचं दुखणं कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे औषध प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं, ज्यामुळे त्यांचे स्नायू शिथिल होतात आणि ते सुन्न पडतात. अंमली पदार्थांच्या काळ्या बाजारात पेडलर्सनी अधिक नफा कमवण्यासाठी महागड्या ड्रग्जमध्ये या स्वस्त झायलाझिनची भेसळ करण्यास सुरुवात केली. अमेरिकेत याला ट्रँक असंही संबोधलं जातं. प्राण्यांचे औषध असल्याने ते सहज उपलब्ध होतं आणि पावडर स्वरूपात असल्याने इतर ड्रग्समध्ये मिसळणं पेडलर्सना सोपं जातं. या जीवघेण्या प्रयोगाची सुरुवात साधारण 2000च्या दशकात अमेरिकेतील प्युर्टो रिको या बेटावर झाली. ड्रग्सची मागणी वाढली की त्याची किंमत वाढते आणि मग पेडलर्स त्यात भेसळ करतात. झायलाझिन मिसळल्यामुळे नशेची तीव्रता कैक पटीने वाढली आणि तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकू लागला. सुरुवातीला हा प्रयोग केवळ रेव पार्ट्यांपुरता मर्यादित होता, पण हळूहळू त्याचे लोण फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागो सारख्या मोठ्या शहरांमध्ये पसरले. आकडेवारी धक्कादायक आहे. 2006 मध्ये या नशेमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण केवळ 2% होतं, जे 2020 पर्यंत 20%वर पोहोचलं. आज अमेरिकेत दरवर्षी सुमारे 1 लाख लोक या ड्रग्समुळे आपला जीव गमावतात. आता हा धोका केवळ अमेरिकेपुरता मर्यादित न राहता कॅनडा, युके आणि मेक्सिको मार्गे भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. या ड्रग्सला झोंबी नाव पडण्यामागे अत्यंत भयानक कारण आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती हे इंजेक्शन घेते, तेव्हा तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अत्यंत मंदावतात. शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया जवळपास थांबते. मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे व्यक्ती शुद्ध हरपते आणि तासनतास एकाच विचित्र अवस्थेत उभी किंवा वाकलेली राहते. याला ह्युमन हँगिंग असंही म्हणतात. पण सर्वात भीतीदायक बाब म्हणजे शरीरावर पडणारे व्रण. ज्या ठिकाणी हे ड्रग टोचलं जातं तिथे जखमा होतात, त्या सडतात आणि त्यातून घाण वास येऊ लागतो. हळूहळू हे सडलेले मांस शरीरापासून वेगळं होऊ लागतं, ज्यामुळे ती व्यक्ती एखाद्या चित्रपटातील झोंबीसारखी दिसू लागते. एकदा का याची सवय झाली की ते न मिळाल्यास शरीराला फिट येणे, प्रचंड वेदना होणे आणि मानसिक संतुलन बिघडणे असे प्रकार घडतात. भारतात अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी आधीच अडकलेली आहे. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी कुत्ता गोळी नावाची नशा प्रचंड चर्चेत आली होती. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि पुण्यासारख्या भागात या गोळीने धुमाकूळ घातला होता. कुत्ता गोळी घेतल्यानंतर मुले 3-3 दिवस शुद्धीत नसायची. त्यांना आपण काय खातोय, कुठे आहोत याचंही भान नसायचं. झोंबी ड्रगची लक्षणं सुद्धा या कुत्ता गोळीशी मिळती जुळती आहेत. भारत हा औषध निर्मितीचा मोठं केंद्र असल्याने आणि पशुवैद्यकीय औषधांवर कडक निर्बंध असल्याने झायलाझिनचा गैरवापर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जरी पोलिसांनी सध्याचा व्हिडिओबाबत साशंकता व्यक्त केली असली तरी दारूची नशा म्हटलं नसलं तरी तांत्रिकदृष्ट्या हे ड्रग भारतात येणं ही केवळ वेळेची बाब असू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. अंमली पदार्थांचं सेवन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक कर्करोग आहे. जेव्हा तरुण पिढी अशा नशेच्या आहारी जाते, तेव्हा गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. झोंबी ड्रगमुळे होणारे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि अकाली मृत्यू हे केवळ एका कुटुंबाचे नसून राष्ट्राचं नुकसान आहे. नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि पोलीस प्रशासन झिरो टॉलरन्स धोरणाने काम करत असलं तरी पालकांची आणि नागरिकांची सतर्कता तितकीच महत्वाची आहे.
जर तुमच्या आजूबाजूला कोणी व्यक्ती शून्यात नजर लावून तासनतास उभी असेल किंवा कोणाच्या शरीरावर विचित्र सडलेल्या जखमा दिसत असतील, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. नशा कोणतीही असो, ती शेवटी विनाशाकडेच नेते. झोम्बी ड्रगच्या रूपाने एक मोठं संकट आपल्या दारावर उभं आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला ज्या नशेने हादरवून सोडलं, तिचा शिरकाव आपल्या समाजात होणं हे धोक्याचं लक्षण आहे. आपण स्वतः सजग राहणं आणि आपल्या घरातील तरुणांना यापासून वाचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर एक चेतावणी म्हणून तुमच्या समोर आणलाय. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहून आपले अनमोल आयुष्य जपण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.